बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत अखेर कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। साम टीव्हीने सातत्याने निर्यात बंदीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती। पाहूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। सामच्या बातमीचा इम्पॅक्ट। आता गुजरात सोबत महाराष्ट्रातल्या कांद्याची ही निर्यात। कांदा निर्यातीला केंद्राची परवानगी। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच केंद्राने कांद्याच्या निर्यातीला परवानगी देत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। कांदा प्रश्नावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत होते। गुजरातमधील कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावरून केंद्र सरकारवर टीका होत होती। सरकार राज्यांमध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता। साम टीव्हीनेही शेतकऱ्यांची व्यथा वेळोवेळी मांडली होती। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापूर दौऱ्या आगमनापूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली। केंद्राने 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे। मात्र निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्याला जबाबदार कोण असा सवाल विरोधकांनी केलाय। तर विरोधकांकडे मुद्दाच राहिला नसल्यानं त्यांची नाहक ओरड असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि या भागातले स्थानिक आमदार हे दिल्लीला गेले होते आणि 2.5 लाख मेट्रिक टन कांदा हा त्यावेळी 24 रुपयाने खरेदी केला जाणार असं सांगण्यात आलं होतं। 2 डिसेंबर पासून ते आतापर्यंत काही हजार कोटी रुपयांचं जे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालंय, या नुकसानीला नेमकं जबाबदार कोण? आणि आता सुद्धा बांगलादेश, भूतान या देशांमध्ये निर्यात करण्यासाठी जो कांदा दिला जातो हे पुन्हा परराष्ट्र संबंधांचं फार मोठं अपयश आहे, हे मी पुन्हा अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो। सातत्याने केंद्र सरकारने कांद्याची खरेदी केली आणि दरवेळेस निर्यातीची लिमिट ठरवून वारंवार निर्यातीची परवानगी देखील दिली आणि आता तर खूप मोठी परवानगी या ठिकाणी दिलेली आहे। विरोधकांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही आहे। आपला एक मुद्दा संपला याचं दुःख आहे त्यांना, शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही याचं दुःख आहे। त्यामुळे खरं तर त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता की बाबा आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे। त्यांनी आनंद नाही व्यक्त केला, ते दुःख व्यक्त करतायत। त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही, त्यांना केवळ राजकारण करायचं। कांद्याच्या किमतीवर नियंत्रण राहावं यासाठी सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी निर्यातीवर बंदी घातली होती। मात्र या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। 4,000 रुपये प्रति क्विंटल असलेला दर सध्या 800 ते 1200 रुपयांवर आला। आता 6 देशात कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे। बांगलादेश, श्रीलंका, भूतान, बहरेन, UAE आणि मॉरिशस या 6 देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे। नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनी मार्फत निर्यात होईल। स्पर्धात्मक किमतीत ई प्लॅटफॉर्मद्वारे देशातील शेतकऱ्यांकडून कांदा घेतला जाईल। त्यासाठी शेतकऱ्यांना 100% आगाऊ पैसे दिले जाणार आहेत। सरकारनं निर्यातीवर कसलीच बंधनं ठेवू नयेत असं माजी खासदार राजू शेट्टींनी म्हटलंय। डोळं वटारल्यावर सरकार एवढं जागावरत असेल तर एकदा धडाधड त्यांचे उमेदवार पाडा, त्याशिवाय हेच काय कुठलंही सरकार कांद्याकडे वाकड्या डोळ्यानं बघण्याची हिंमत करणार नाही। जेवढा होईल तेवढा कांदा निर्यात होऊन द्या, त्याच्यावरचं बंधन काढून टाकावं अशी आमची मागणी आहे। कांद्याचे रेट चांगले पाहिजे ही प्राथमिकता आहे। त्या दृष्टीने आज जर हे भाव वाढले, शेतकऱ्यांना चांगला त्याचा भाव मिळाला, तर मला असं वाटतं की निर्यात सरकारने कितीही करा, कितीही देशांना करा, आम्ही त्याच्यामध्ये फार हे करत नाही। आणि हे सरकारच आहे की ज्यांनी कांद्यावर प्रचंड मोठं काम केलं आहे। 5 वर्षात वेगवेगळे पर्याय शेतकऱ्यांपुढे उभे केलेत। मला असं वाटतं की याच्यावरही सरकार सकारात्मकच आहे। दरम्यान केवळ निवडणुकीपुरता निर्णय नको अशी अपेक्षा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शेतकरी म्हणून या निर्णयाचं आम्ही खरं तर स्वागत करतो, परंतु कांदा खरेदी करताना हे बाजार समितीमध्ये खरेदी केला पाहिजे। तुम्ही नाफेड मार्फत करा किंवा अन्य एजन्सी मार्फत करा, परंतु ती खरेदी ही बाजार समितीतच झाली पाहिजे, तरच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो। महाराष्ट्र हे कांदा निर्यातीसाठी मोठा पुरवठादार राज्य मानलं जातं। केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असला तरी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मात्र सरसकट निर्यात बंदी मागे घेतील अशी अपेक्षा होती।
यासोबतच सरकारनं कांद्याची खरेदी करताना एजन्सी मार्फत न करता थेट बाजारांमधून करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीत निर्यातीच्या मुद्द्यावरून विरोधक कांद्याला फोडणी देणारच यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।